श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. सद्गुरू श्री दादा महाराजांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालत आलेली ही परंपरा आणि या परंपरेमध्ये या मे महिन्यात मुलं उन्हातानाची इकडं तिकडं भटकतात. ती मुलं इकडं तिकडं भटकू नयेत आणि कुठंतरी वाम मार्गाला लागू नयेत यासाठी मे महिन्यामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी काही ठराविक तीर्थक्षेत्रावरती लहान मुलांचं वारकरी शिबिर हे घेण्यात येत असतं. असंच हे वारकरी शिबिर श्री क्षेत्र अनवा पंढरपूर या ठिकाणी सद्गुरू श्री दादा महाराजांच्या आशीर्वादाने हे शिबिर चालू करण्यात आलेलं आहे. या शिबिरांचा आजचा हा दुसरा दिवस. ह्या दुसऱ्या दिवसाच्या शिबिराच्या सुरुवातीला आम्ही सकाळी मुलांकडनं व्यायाम करून घेतलात आणि व्यायाम झाल्याच्या नंतर सर्व मुलांनी अंघोळी वगैरे करून आता या ठिकाणी गीतेचे श्लोक वगैरे काही घेतलेत. गीतेचे श्लोक झाल्याच्या नंतर आता पोरं बघा या ठिकाणी मस्त ध्यानस्थ बसलेले आहात. सर्व श्री विठ्ठल श्री विठ्ठलचा जप करत आहात. अशा प्रकारे या ठिकाणी या शिबिरामध्ये आलेले सर्व विद्यार्थी, हे बघा किती लहान मुलं आहेत. अगदी एवढे लहान लहान मुलं या ठिकाणी या शिबिरामध्ये आलेले आहेत. आणि या ठिकाणी आता गीतेचा श्लोक झाल्याच्या नंतर ह्या मुलांनी श्री विठ्ठल नामाचा चिंतन करून, कारण संत महात्मे काय सांगतात, घेता नाम विठ्ठलाचे पर्वत जडती पापाचे. या संतांच्या अभंगाप्रमाणे या ठिकाणी हे सर्व मुलं या ठिकाणी शिबिरात आलेले आहेत. आपणही गावाकडची माणसं जी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बघत असतील, त्यांनी आपली मुलं या शिबिरामध्ये म्हणजे श्री क्षेत्र अनवा या ठिकाणी आपली मुलं आणावीत व आपल्या मुलांचं जीवन घडवावं ही भगवंताजवळ प्रार्थना. श्री विठ्ठल.